खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर प्रवाशांच्या वाहनासमोर जॅक टाकून वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत नातेपुते पोलीस ठाण्यातील 2 आणि मोहोळ पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून सुमारे 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 21 जून 2026 रोजी एक कुटुंब 4 चाकी वाहनातून फलटणकडे जात असताना नातेपुते बायपास जवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनासमोर जॅक टाकला. त्यामुळे वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने ते थांबतात 4 जणांनी चाकूचा धाक दाखवत काठीने मारहाण करून 2 सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, मंगळसूत्र तसेच रोख रक्कम लुटून नेली. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांचे पथक बार्शी उपविभागात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वैराग तुळजापूर मार्गावरील सर्जापूर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दुचाकी टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुहास विकास चौधरी वय 32 राहणारी येरमाळा जिल्हा धाराशिव आणि कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे वय 18 राहणार खामकरवाडी जिल्हा धाराशिव असे आहे. चौकशी दरम्यान दोघांनी नातेपुते येथील दरोड्यासह आणखी 3 जबरीचे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 32 ग्रॅम वजनाचे 4,78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 30,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 5,08,000चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे नातेपुते पोलीस ठाण्यातील 2 आणि मोहोळ पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दिनांक 21 जून 2026 रोजी साताराची एक फॅमिली फलटण मार्गे पंढरपूर येथे जात असताना पहाटेच्या सुमारास नातेपुते गावाजवळ बायपासला काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारसमोर एक जॅक टाकून कारचा अपघात होईल किंवा कार थांबेल अशा पद्धतीने त्यांना फोर्सफुली थांबवलं. त्या जॅकमुळं कारचा टायर फुटला आणि कार थांबली. जशी कार थांबली तशी या 4 लोकांनी त्यांच्यावर अटॅक करून संबंधित कुटुंबाच्या म्हणजे त्या कुटुंबातील महिला वगैरे सुद्धा गाडीमध्ये होत्या. त्यांचं सोनं वगैरे चाकू लावून सोनं काढायला लावलं आणि फोर्सफुली ते सोनं आणि मुद्देमाल चोरून घेऊन गेले. या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा या 4 लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी तपास करून 2 आरोपी यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी तात्काळ पकडलेले आहेत. यांना अटक करण्यात आलेली आहे. यांच्या चौकशीमध्ये एकूण 6 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये दरोड्याचे सेक्शन्स सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत. या दोन्ही आरोपींकडून एकूण 5,08,000चा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि इतरही 4 गुन्हे यांनी केल्याची कबुली आहे, ज्यामध्ये 1 दरोडा आणि 3 जबरी चोरी आपल्या जिल्ह्यात केल्याची कबुली हे देत आहेत. पुढील तपासामध्ये अजूनही आरोपी आणि अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जे वाहन चालवत आहेत, जे प्रवासाला निघाले, त्यांनी काय काळजी घ्यावी? जे वाहन चालवत आहेत, विशेषतः कुटुंबियांसोबत जात आहेत, यांनी तात्काळ 112ला फोन करणं अपेक्षित आहे. कारण या स्पेसिफिक घटनेमध्ये असं जाणवलं की घटना होऊन 2 तासांनी मग त्यांनी 112ला फोन केला. तात्काळ 112ला फोन केला तर लगेचच नाकाबंदी लावून अशा लोकांना तात्काळ जिथल्या तिथे पकडता येईल आणि पोलीस मदत 5 ते 10 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नागरिकांनी अशी कुठली अचानक घटना झाली तर 112ला तात्काळ फोन लावावा पोलिसांना. आपल्याला जिथे कुठे भीती वाटत असेल, कुठे संशयित लोक थांबलेले दिसत असतील तर तिथून पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून तात्काळ पोलीस मदत आपल्याला घटना होण्या अगोदरच मिळू शकेल, असे आवाहन मी सर्व जनतेला करतो. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.